तुटलेला विश्वास. सकाळचं ऊन हळूहळू खिडकीतून घरात शिरत होतं. अजूनही घरात एक वेगळी शांतता होती. मी, अभिजित, उठलो होतो पण मन मात्र काहीतरी वेगळ्या विचारांनी भारावून गेलं होतं. बायको समीरा, जिच्यावर मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक श्वास वाहिला होता, ती बेडवर गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते शांत हसू मला कायम मोहून टाकायचं. पण आज ते हसू बघताना मनात एक विचित्र अस्वस्थता उठत होती. आमचं लग्नाला 7 वर्ष झाली होती. या 7 वर्षांत कितीतरी भांडणं, कितीतरी प्रेमाचे क्षण, कितीतरी स्वप्न आपण एकत्र विणली होती. मी तिला नेहमीच माझं सगळं मानलं. पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत होता. ती उशिरा फोनवर बोलायची, कुणाला तरी मेसेज करत बसायची. घरकामाच्या मध्येच अचानक हसत असे, ते हसू माझ्यासाठी नसायचं. मी विचारायचो, पण ती नेहमीच काही नाही, असं उत्तर द्यायची. मी तेव्हा तिला शंका न घेता विश्वास ठेवला. कारण पती पत्नीचं नातं म्हणजे विश्वासावर उभं असतं असं माझं मत होतं. पण एक दिवस, तो दिवस माझं सगळं आयुष्य बदलून गेला. त्या दिवशी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो. कामातली मीटिंग रद्द झाली म्हणून एक सरप्राईज द्यावं म्हणून ठरवलं. तिच्यासाठी आवडत्या गुलाबांचा गुच्छ घेऊन मी दार उघडलं. पण घरातली परिस्थिती पाहून माझे पाय थरथरले. समीरा फोनवर कुणाशी तरी बोलत होती. तिच्या आवाजात एक ओढ, एक माया होती, जी तिने कधी माझ्यासाठी वापरली नव्हती. ती म्हणत होती, तुझ्याशिवाय मला काहीच जगायचं नाहीये. तूच माझं खरं प्रेम आहेस. अभिजित फक्त नावापुरता नवरा आहे. माझं खरं आयुष्य तर तुझ्यासोबत आहे. ते शब्द माझ्या कानात घणाघाती आवाजासारखे आदळले. गुलाबाचा गुच्छ माझ्या हातातून निसटून खाली पडला. त्या क्षणी मी हजारो तुकड्यात तुटलो होतो. माझ्या डोळ्यासमोर वर्षानुवर्ष उभारलेला विश्वासाचा किल्ला क्षणात कोसळला. मी ज्या स्त्रीवर जीव ओवाळून टाकला, तिने माझ्या प्रेमाची थट्टा केली होती. मी आवाज न करता परत बाहेर आलो. त्या रात्री मी खूप रडलो. पुरुषाला रडायला परवानगी नसते असं म्हणतात, पण त्या रात्री माझं आत्मा ओरडत होतं. का केलंस असं? माझ्या प्रेमाची एवढीच किंमत होती का? पुढच्या काही दिवसांत मी शांतपणे निरीक्षण करत राहिलो. तिचा फोन, तिचं वागणं, सगळं माझ्यासाठी आरसा होतं. तिने खरंच दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले होते, तो तिचा जुना कॉलेजमधला मित्र, रोहित. त्याच्यासोबत ती लपून छपून भेटत होती, बोलत होती, आणि माझ्या घराला, माझ्या अस्तित्वाला, माझ्या नात्याला तिने फसवलं होतं. एक दिवस मी तिला थेट विचारलं, समीरा, मला खरं सांग, तुझं कुणासोबत नातं आहे का? ती घाबरली, थोडं थांबली, आणि म्हणाली, नाही. तू असं का विचारतोयस? मी तिला तिचे मेसेज दाखवले. ती रडू लागली, पाय धरू लागली. म्हणाली, हो, माझी चूक झाली. मला माफ कर. मी गोंधळले, मला प्रेमाची तहान होती, तू नेहमी कामात गुंतलेला होतास. म्हणून मी रोहितच्या बोलण्यात अडकले. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण माझ्या डोळ्यात रक्त होतं. मी तिला बघत म्हणालो, समीरा, प्रेमाच्या तहानेचा उपाय दुसरं नातं नसतं. तू मला सांगितलं असतंस तर मी माझं सगळं वेळ तुला दिला असता. पण तू काय केलंस माहितीये? तू माझ्या मनातलं पवित्र नात्यांचं मंदिरच उद्ध्वस्त केलं आहेस. ती म्हणाली, मी रोहितला विसरेन. मी पुन्हा तुझ्याजवळ येईन. मला एक संधी दे. पण माझं मन कोरडं पडलेलं होतं. मी प्रेमाचा झरा वाहता ठेवला होता, पण तिच्या विश्वासघातानं तो झरा कायमचा आटला होता. त्या दिवसानंतर घराचं वातावरण थंड पडलं. ती प्रयत्न करत राहिली, हसण्याचे, बोलण्याचे, जवळ येण्याचे. पण माझ्या डोळ्यांपुढे तिचे ते शब्दच फिरत राहिले, अभिजित फक्त नावापुरता नवरा आहे. मी झोपलो तरी ते शब्द कानावर घणासारखे आदळायचे. जेव्हा मी तिच्याकडे बघायचो तेव्हा मला माझी फसवणूक करणारी स्त्रीच दिसायची. काळ गेला, पण मनातली जखम भरून आली नाही. मी विचार केला, लग्न हे 2 शरीरांचं नाही, तर 2 आत्म्यांचं मिलन असतं. पण जेव्हा आत्म्याचं नातंच तुटतं, तेव्हा फक्त नावापुरतं नातं उरतं. शेवटी एक दिवस मी निर्णय घेतला. मी समीराला म्हटलं, तू मुक्त आहेस. तुला रोहितसोबत आयुष्य घालवायचं असेल तर जा. माझ्या नशिबी एकटेपणा असेल तरी चालेल, पण आयुष्यभर तुला, माझी पत्नी, म्हणून बघताना मला रोज मरायचं नाही. ती रडली, माझ्या पायांवर पडली, म्हणाली, मला रोहित नको. मला फक्त तू हवास. पण आता उशीर झाला होता. एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडला जात नाही. आज मी एकटा आहे. लोक म्हणतात, अभिजित खूप नशीबवान आहे, नोकरी चांगली, घर चांगलं. पण माझं खरं आयुष्य कुठेतरी त्या विश्वासघातात हरवलं आहे. माझ्या मनात अजूनही प्रश्न घुमतो. जर तिनं खरं सांगितलं असतं, जर माझ्याशी बोलली असती, तर कदाचित आज आम्ही एकत्र सुखी असतो. पण आता उरलंय ते फक्त वेदना. आणि एक तुटलेलं नातं. ही कथा इथे संपते. पण प्रत्येक वाचकाच्या मनात एकच विचार उगवतो, नातं टिकवायचं असेल तर विश्वास जपावा लागतो, कारण प्रेम टिकतं ते विश्वासामुळेच. त्या रात्रीनंतर घरातलं सगळंच बदलून गेलं. समीरा माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायची, पण मी तिला दूर सारायचो.
मनाच्या खोलवर अजूनही मी तिच्यावर प्रेम करत होतो, पण विश्वासघाताने माझ्या छातीवर एवढा मोठा दगड ठेवला होता की श्वास घेणंही जड झालं होतं. आता रोजचं आयुष्य शांतपणे, पण एकमेकांकडे न बघता चालू होतं. सकाळी ती नाश्ता बनवायची, मी डोकं खाली घालून खात बसायचो. तिच्या डोळ्यांत सतत पश्चातापाचं पाणी असायचं. पण माझ्या डोळ्यांत फक्त राग, अपमान आणि वेदना. एक दिवस आई वडिलांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून विचारलं, "काय झालं रे अभिजित? तू सतत इतका शांत का? घरातलं वातावरण इतकं गडद का झालंय?" मी त्यांना काही सांगितलं नाही. कारण ही गोष्ट बाहेर गेली असती तर समीराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. जरी तिने माझं मन तोडलं होतं, तरी समाजाच्या नजरेत ती वाईट बाई ठरू नये असं मला वाटत होतं. मी स्वतःला तो अपमान सोसला, पण तिच्या मानहानीसाठी मी तयार नव्हतो. दरम्यान समीराने रोहितसोबतचं नातं तोडलं होतं. मी स्वतः तिचा फोन तपासला, तिने खरोखर सगळं मिटवलं होतं. ती रोज देवासमोर बसून रडायची, प्रार्थना करायची. मला परत मिळवण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. ती माझ्याशी हळूहळू बोलायला लागली. "अभिजित, मला माहितीये माझ्या चुकीने तुला किती वेदना दिल्या. पण मी खरोखर पश्चाताप करते. मला फक्त अजून एक संधी दे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही." मी तिला एकटक बघत होतो. संधी, हा शब्द माझ्या मनात विजेप्रमाणे कडकडला. तिने माझं आयुष्य खेळ करून टाकलं होतं. तरीही तिच्या डोळ्यांत खरंच प्रामाणिक पश्चाताप दिसत होता. काळ पुढे सरकत गेला. मी तिला पूर्णपणे विसरलो नव्हतो. तिच्या नजरेतला अपराध मला रोज दिसायचा. माझ्या मनात दररोज द्वंद्व सुरू होतं. तिला माफ करावं का, की कायम दूर राहावं? एका दिवशी माझ्या ऑफिसमधला मित्र प्रकाश माझ्याशी बोलताना म्हणाला, "अरे, आयुष्यात चुका सगळ्यांकडून होतात. पण माफ करणं हा देखील माणुसकीचा भाग आहे. जर तिने खरंच नातं तोडलं असेल, तर तिला एक संधी देऊन बघ. कदाचित तुझ्या मनातील वेदना हळूहळू कमी होईल." प्रकाशाचे शब्द माझ्या मनात ठाण मांडून बसले. त्याच रात्री मी घरी आलो. समीरा स्वयंपाकघरात बसून शांतपणे रडत होती. मी तिच्याकडे गेलो. ती घाबरून उभी राहिली, डोळे पुसले. मी शांत स्वरात विचारलं, "समीरा, खरंच मला अजूनही हवायस का?" ती लगेच माझ्या हाताला धरून म्हणाली, "हो अभिजित, 100दा हवायस. मी तुझ्याशिवाय काहीच नाही. माझं आयुष्य संपेल जर तू मला कायमचं दूर केलंस तर." त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर दोन चित्र आली. पहिलं चित्र, ती फोनवर रोहितशी बोलताना, माझ्या अस्तित्वाची थट्टा करताना. आणि दुसरं चित्र, ती माझ्या पायाशी रडत, माझं आयुष्य मागत होती. माझं मन दुभंगलं होतं. मी तिचा हात धरला, पण अजूनही थरथरत म्हणालो, "समीरा, मी तुला माफ करायचा प्रयत्न करीन. पण लक्षात ठेव, विश्वास हा काचेप्रमाणे असतो. एकदा तुटला की पुन्हा जुळतो, पण त्यावरची रेषा कायम राहते." ती माझ्या पायावर कोसळली. "माझं आयुष्यभराचं देणं राहील अभिजित. मी तुला पुन्हा कधी दुखावणार नाही." पुढच्या दिवसांत आम्ही एकत्र राहायचा प्रयत्न केला. सुरुवातीला कठीण होतं. माझं मन सतत शंकेत अडकायचं. ती थोडा उशिराने आली की माझं हृदय धडधडायचं. फोन वाजला की मी तिच्या नजरेत डोकावायचो. पण हळूहळू तिच्या प्रेमाने आणि पश्चातापाने माझ्या मनावरची जखम भरून यायला लागली. ती आता पूर्वीपेक्षा अधिक समजून घेणारी, अधिक प्रेमळ झाली होती. काही महिन्यांनी आम्हाला एक गोड बातमी मिळाली, ती आई होणार होती. तो क्षण माझ्यासाठी जणू एखादं नवं जीवन घेऊन आला. माझ्या मनातील तुटलेले धागे जुळले. मी देवाकडे पाहून डोळे मिटले आणि मनात म्हटलं, "हो देव, कदाचित हीच ती दुसरी संधी आहे जी तू मला देतोयस." मी तिच्या भूतकाळाला विसरायचा प्रयत्न करेन, कारण माझं भविष्य आता या छोट्या जीवाशी जोडलेलं आहे. आज मी आणि समीरा मुलाच्या सोबत आयुष्य जगतोय. हो, कधी कधी भूतकाळ डोकं वर काढतो, पण आता आम्ही त्याला भूतकाळातच ठेवतो. आमचं नातं तुटलं होतं, पण पुन्हा एकत्र शिवलं गेलं. मी आजही सगळ्यांना एकच सांगतो. विश्वास तुटल्यावर नातं वाचवणं सोपं नसतं. पण खरी प्रामाणिकता आणि पश्चाताप असेल, तर प्रेम पुन्हा जिवंत होऊ शकतं. त्यांच्या मुलाच्या नजरेतून. मी सिद्धार्थ. आई वडिलांचं सगळं आयुष्य पाहत मोठा झालो. लहानपणी मला काहीच कळत नव्हतं, पण जसजसा मोठा होत गेलो, तसं घरातलं शांत वातावरण, आईच्या डोळ्यातलं सततचं अपराधाचं सावट, आणि बाबांच्या चेहऱ्यावरची कायमची वेदना मला जाणवू लागली. लहानपणी आई मला घट्ट कवटाळायची. रात्री झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवताना ती गुपचूप रडायची. मला तेव्हा वाटायचं, आई एवढी का रडते? पण बाबांच्या डोळ्यांत कधीच पाणी नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एक थकलेलं, पण कठोर हास्य असायचं. एकदा मी 10वीत होतो. आई, बाबा दोघं भांडले होते. मी पुस्तकं उघडून बसलो होतो, पण कान मात्र त्यांच्या बोलण्यात अडकले होते. बाबा शांत स्वरात म्हणाले, "समीरा, मी प्रयत्न करतोय तुला विसरून पुढे जायचा, पण काही वेळा मनातले ते शब्द आठवतात. आणि मला असह्य होतं." आई रडत म्हणाली, "अभिजित, मी लाखदा म्हटलंय, माझी चूक होती. पण मी तुला पुन्हा कधीही दुखावलं नाही. तू तरी मला कायम शिक्षा का देतोयस?" मी हे ऐकून हादरलो. आईची कोणती चूक? बाबांचं कोणतं दुःख?
त्या रात्री मी पहिल्यांदा जाणवलं, आमच्या घरात काहीतरी आहे जे बाहेर कधी सांगितलं गेलं नाही. काळ सरला. मी कॉलेजला गेलो. लोक विचारायचे, तुझे आई बाबा किती प्रेमळ आहेत. बाहेरून खरंच तसं दिसायचं. पण मला माहीत होतं की त्यांच्या नात्यातला धागा अजूनही काहीसा ताणलेला आहे. आई माझ्यासाठी सगळं काही होती. तिने माझ्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकला. पण तिच्या डोळ्यात सतत एक अपराधी छाया असायची. ती माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणायची, सिद्धू, तू मोठा झालास की आयुष्यात चुकू नकोस. विश्वासघात करू नकोस. नातं हे विश्वासावरच टिकतं. तेव्हा मला वाटायचं, आई एवढं गंभीर का बोलते? पण नंतर मला सत्य कळलं. एका दिवशी मी बाबांशी मोकळेपणानं बोलायला ठरवलं. बाबा, तुमचं आणि आईचं काय झालं होतं भूतकाळात? आई नेहमी अपराधी का वाटते? बाबा काही क्षण शांत राहिले. मग खोल श्वास घेतला. सिद्धार्थ, तुझ्या आईनं एक मोठी चूक केली होती. तिनं माझ्या विश्वासाला तडा दिला. मी तिला माफ करायला खूप झगडलो. कधी जमलं, कधी नाही. पण तिनं त्या चुका मान्य केल्या आणि पुन्हा उभं राहण्यासाठी प्रयत्न केले. म्हणूनच आपण अजून एकत्र आहोत. मी हादरलो. आईचा चेहरा आठवला, ती माझ्यासाठी झगडणारी, प्रेम करणारी, पण नेहमीच अपराधी वाटणारी आई. आणि बाबा, ज्यांनी विश्वासघात झेलला, पण तरीही नातं टिकवण्यासाठी स्वतःला जखमी केलं. त्या दिवशी मला उमगलं, माझे आई बाबा दोघंही नायक आहेत. आई, कारण तिनं चुका मान्य करून बदल स्वीकारला. बाबा, कारण त्यांनी क्षमा करण्याचा कठीण मार्ग निवडला. आज मी स्वतः एका नात्यात आहे. माझ्या पत्नीला मी नेहमी एकच सांगतो. आपल्या नात्यात भांडणं होतील, मतभेद होतील. पण एक गोष्ट होऊ नये, विश्वासघात. कारण विश्वास एकदा तुटला की आयुष्यभर त्याची जखम भरत नाही. आई अजूनही मला मिठीत घेते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं. बाबा अजूनही शांत राहतात, पण कधी कधी मी त्यांना आईकडे पाहताना पकडतो, त्या नजरेत अजूनही प्रेम असतं, जरी त्या जखमा कायमस्वरूपी असल्या तरी. माझं बालपण, माझं तारुण्य या दोघांच्या नात्याच्या सावलीत गेलं. पण मला एक धडा मिळाला. प्रेम टिकतं तेव्हा जेव्हा विश्वास जगतो. आणि क्षमा हीच खरी ताकद आहे जी नातं पुन्हा जिवंत करू शकते.